तर जय महाराष्ट्र पब्लिक आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये। तर भावांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आलो होतो शेताकडे आणि शेताकडे आल्याच्या कारणानिमित्त म्हणजे शेतून आपलं गावापासून शेत आहे ते 1 किलोमीटर अंतरावर आहे आणि आपल्यासोबतच आपला टॉमी पण आहे। टॉमी चल आजा। हे बघू शकता आपला कुत्रा आहे इथं, किती मस्त आहे बघू शकता, क्यूट आहे एकदम। तो मस्त मस्त राहतो, आपल्या शेतातच राहतो, आपल्या शेताची देखभाल करतो, बऱ्याच गोष्टीशी हे करतो। तर बघा माझ्या पायाशी कसं खेळतोय, तर यू आपण बोलवला आपल्या मांगेच येतो बघू शकता। हां मला कुत्रा तसा आहे। तर मग मंडळी काय चालली तुमचं काय नाही, आणि शेतामध्ये आलो। शेतामध्ये आल्यानंतर मित्रांनो आपण आपला काय सोडलेलं आहे, आपल्या बैलाला चाराला सोडलेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं आता आपलं काय झालं, मूग वगैरे करून सुड्या वगैरे घालून काय केलेलं आहे, आपण सुड्या लावलेल्या आहेत मुंगाच्या। तर आता आपल्याला काय करायचं आहे, मुंगाच्या सुड्या काय करायच्या आता काय म्हणतात, तर आता ते एक दिवसामध्ये काढायच्यात। ओके, तर आपण आता आपल्या इकडं बैल सोडलेला आहे चारायला आणि आता मला तिकडून आपण बसलो होतो, आपण त्या बाजाखाला, आपण तिकडं आपली बाज आहे आणि बाजाखाला बसलो होतो। आता आपली उन्हाळ्याची जागली आता संपत 8-15 दिवसामध्ये संपणार आहे, तर आपली खोपी वगैरे आपल्याला आता मोडायची आहे। ओके, तर आता मित्रांनो आपल्याला ताण लागलेली आहे, आता पाणी पिण्यासाठी आपण इकडं जातो। इथं समोरच एक विहीर आहे, विहिरीचं मला पाणी पियाचं आहे मित्रांनो। पाणी पण आता विहिरीला कमी राहिलं, कारण हा 4था महिना आहे, एप्रिल महिना आहे आणि एप्रिल महिन्याची 26 तारीख आहे, म्हणजे आता एप्रिल महिना पण संपला, आता लागला 5वा महिना। तर आपल्याला एक विहीर पाहू शकता इथं, या विहिरीचं आता आपल्याला पाणी पियाचं आहे। इकडे बघू शकता भावांनो विहीर, ही विहीर बघू शकता, विहिरीला पाणी पाहू शकता किती आहे, तर दिसली का तुम्हाला विहिरी? हां छोटी विहीर आहे, विहिरीला पाणी आहे मस्त। आता पाणी काढतो, हे पोवरा आहे बघू शकता आपल्या इकडला। हा या पोवऱ्याने आपल्याला काय करायचं आहे, पाणी काढायचं आहे आणि पाणी पियाचं आहे। तर मी इथं कॅमेरा ठेवतो आणि पाणी काढतो भावांनो। ओके, तुम्ही पण पहा पाणी कसं काढतात कसं नाही, तर ठीक आहे। तर आता कॅमेरा ठेवतो मी आणि पाणी पहा मित्रांनो कसं काढायचं आहे कसं नाही। तर मित्रांनो आता हे पोवरा आहे, पोवराने काय करायचं असते, हे पोवरा आता विहिरीमध्ये टाकायचा असतो असा, आणि टाकल्यानिमित्त असं अगोदर काय करायचं असते, अगोदर असं पाणी थोडंसं वरचा कचरा वगैरे असते ना, तर तो काय करायचा असतो, असा पोवरा हलवायचा, म्हणजे काय करायचा पोवरा असा 2-3 वेळेस असा आपटायचा। आपटल्यानंतर जो कचरा आहे तो एका साईडला जातो आणि असं पाणी काढायचं असते। ओके, आणि पाणी काढायचं भावनो, आता मी भरपूर पाणी काढले आणि थोडं साईडला व्हायचं आणि पाणी पियाचं। आता मी बघू शकतो पाणी पितो। तर भावनो माझं पाणी वगैरे पिणं झालेलं आहे ॲक्च्युली। ओके, पाणी पिलं, पाणी पण मित्रांनो असं पाणी आहे की खूपच सुंदर पाणी आहे, एकदम गोड पाणी आहे। हां गोड पाणी भावांनो। इकडे पण काही बऱ्याच शेतकऱ्यांनी सुड्या वगैरे रचलेल्या आहेत, इकडे पाहू शकता, आपल्याला दिसत असेल तर, दिसत नाही तर पाठीमागं पण पाहू शकता, इकडे सुडी घातलेली आहे, इकडे पण सुडी घातलेली आहे, ती बघू शकतात। तुम्हाला झूम करून दाखवतो थोडं मी, पुढचा कॅमेरा झूम होत नाही भावांना। चल ओके, तर सुडी वगैरे घातली बरं शेतकऱ्यांनी। आता काय करायचं, शेतकऱ्यांचं मस्त मूग काढायचे आणि शेतकरी मस्त निवांत होतात, तरी शेतकऱ्याचे कामं काय संपत नाहीत। हां संपत नसतात कामं शेतकऱ्यांचे कधीच। तर आता आपल्याला काय करायचं आहे, बैल वगैरे बांधायचं आहे, तिकडे मस्त बांधूत आपण एका मोकळ्या वातावरणामध्ये बांधूत आणि हे करूच। तर मित्रांनो तर काय राव, तर आता मतदान झालं आहे, मतदान आपल्याकडे जरा हिंगोलीमध्ये जवळपास म्हणल्याच्यानंतर हिंगोलीचं म्हणल्यानंतर बाबुराव कदम किंवा काय म्हणतात तर आष्टीकर, मशाल आणि शिवसेना 2 पक्ष जे की शिवसेना गट आणि भाजप गट यांचे बनलेले आहेत मित्रांनो। तर तुम्ही मशालीला मतदान केलं का शिवसेनेला केलं हे कमेंटमध्ये सांगा, ते सांगू नका। तर आपल्याला काय करायचं आहे, जिंकून कोण येईल ते सांगा। जिंकून कोण येईल ते सांगा, असा अंदाज काढा। कोणी कोणाला केलं मतदान तो विषय अलग राहिला, पण जिंकून कोण येईल असा तुम्ही अंदाज काढा भावनो। कारण की
मनोज जरांगे दादा पाटील यांनी खरंच म्हणजे काय म्हणतात तर त्यांच्या मनानुसार आता लोक काय म्हणतात काय करतात काय माहीत मराठा समाजाचे लोक आहेत ओके. त्याच्यामुळे जिंकून कोण येईल हे कोण हे आपण अंदाज काढू शकतो. तर कोण येईल कोण नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात कसं नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके मित्रांनो, चला मित्रांनो भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र, लव यू, बाय बाय, टेक केअर.